नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत शूडचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्य म्हणजे शूडची सर्वसमावेशक वाक्य. आता शूडचा वापर आणि त्याचा उपयोग कसा होतो म्हणजे सामान्यतः अर्थ कसा होतो. तर शूडचा वापर हा कर्तव्य, अट, संभावना, सल्ला, उपदेश, तर्क, उद्देश व्यक्त करण्यासाठी केला जातो. आता याचा म्हणजे नक्की कशासाठी केला जातो हे आपल्याला वाक्य पाहून कळणार आहे. ते बघूया आता. शूडची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं वाक्य बघा. आपल्याला कसे कळावे. आपल्याला कसे कळावे म्हणजे आपल्याला कसे कळले पाहिजे, म्हणजे कसं कळावं. वाक्य कसं येणार आता इंग्रजीमध्ये. हाऊ शुड वी नो. हाऊ शुड वी नो. आता इथे लक्षात घ्या. हाऊ शुड वी नो म्हणजे आपल्याला कसे कळावे हा प्रश्न आहे. प्रश्न आहे पण ह्यामध्ये आपण उत्तर हो किंवा नाही देऊ शकत नाही. कशाला? कारण आपल्याला कसे कळावे हो किंवा नाही असं आपण देऊ शकत नाही, तर त्याचं आपण ब्रीफली उत्तर देतो. त्यामुळे काय होणार तर WH टाईप वर्ड, WH टाईप वर्ड्सने वाक्याची सुरुवात येणार कारण प्रश्नचिन्ह असल्यामुळे. ह्यामध्ये लक्षात घ्या हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच यासारखे जे शब्द आहेत तेच WH टाईप वर्ड्समध्येच येतात, हे लक्षात घ्या. आता आपल्याला कसे कळावे. आता याचं हे कसं होतं, रचना कशी होणार. तर पहिल्यांदा WH टाईप वर्ड्स. इथे कसे, कसेसाठी हाऊ वापरलेला आहे. हाऊ. त्याच्यानंतर आपल्याला, आपल्याला म्हणजे आपण आहोत. आपण, आम्ही, आम्ही म्हणजे वी वापरलं जातं. पण प्रश्नार्थी वाक्यात पहिलं सहाय्यकारी क्रियापद येतं. प्रश्नार्थक शब्द आला हाऊ. त्याच्यानंतर प्रश्नार्थी पण त्याच्यानंतर येणार काय हे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद काय वापरणं इथे वापरायचं आहे तर शूड वापरायचं. म्हणजे कळावे, कळले पाहिजे असं बोलताना आपण शूड वापरतो म्हणून शूड वापरलेलं आहे. त्याच्यानंतर करता येणे. आपल्याला म्हणजे आम्ही, आम्ही आपण म्हणून वी करता झाला. आणि कळणे, कळण्यासाठी नो, KNOW, KNOW नो. आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. कशाला? प्रश्नचिन्ह आहे म्हणून. वाक्य कसं येणार. हाऊ शुड वी नो. हाऊ शुड वी नो म्हणजे आपल्याला कसे कळावे, म्हणजे आपल्याला कसे कळले पाहिजे असं. हाऊ शुड वी नो. खाली बघा दिलेलं आहे WH वर्ड्स प्लस शूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट डॅश डॅश अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क. इथे ऑब्जेक्ट नाही आहे, लक्षात घ्या. इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण ही रचना आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. V1पर्यंत वाक्य इथे कंप्लीट होतं. नोपर्यंत. नो हे V1 आहे. क्रियापदाचं पहिलं रूप कळावेसाठी, कळण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं बघा वाक्य. आपण सतर्क असले पाहिजे. आपण सतर्क असले पाहिजे. आता हे साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. म्हणजे वाक्य कसं येणार. आपण पहिल्यांदा, आपण म्हणजे वी, आपण, आम्ही, त्याला वी वापरलं जातं. त्याच्यानंतर शूड वापरलं आहे. SHOULD, वी शूड. नंतर BE असणे, असणे म्हणून BE वापरलेलं आहे. V1 ती. आणि अलर्ट, अलर्ट म्हणजे सतर्क. वाक्य कसं झालेलं आहे. वी शूड बी अलर्ट, वी शूड बी अलर्ट. इथे रचना बघा. सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड पुढे काय असेल ते त्याच्या पुढे म्हणजे राहिलेला भाग वगैरे असेल रिमेनिंग पार्ट्स तो पुढे. इथे वाक्याची पूर्णता झालेली दिसते आपल्याला, म्हणजे सर्व इथे आलेलं आहे बघा. सब्जेक्टमध्ये वी आलेलं आहे, त्याच्यानंतर शूड आलेलं आहे, त्याच्यानंतर V1मध्ये BE बी आलेलं आहे.
आणि अलर्टमध्ये म्हणजे जो राहिलेला भाग आहे किंवा ऑब्जेक्टमध्ये तो आहे अलर्ट. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, मी दिया परत येण्याची वाट पाहू का? मी दिया परत येण्याची वाट पाहू का? म्हणजे दिया जी कुठे गेली आहे ती परत येण्याची वाट पाहू का? इथे लक्षात घ्या, याचं उत्तर आपण हो किंवा नाही असं देऊ शकतो. त्याच्यामुळे इथे काय वापरणार, इथे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात केली जाते. इथे सहाय्यकारी क्रियापद कुठलं आपण घेतलेलं आहे? शूड. म्हणून शूड येणार पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी, करता, मी म्हणजे आय म्हटलं जातं, म्हणून शूड आय, नंतर वाट पाहण्यासाठी वेट. म्हणजे शूड आय वेट फॉर दिया टू कम बॅक अँड क्वेश्चन्स मार्क. शूड आय वेट फॉर दिया टू कम बॅक अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, फॉर दिया टू कम बॅक हा जो रिमेनिंग पार्ट्स आहे किंवा ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे ते, म्हणजे ते त्याच्या पुढे आलेलं आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. वाक्याची रचना बघा, शूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट डॅश डॅश अँड ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे रचना आहे. कसले आहे हे? ॲक्झिलरी वर्बपासून म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्बपासून इथे सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू, तुम्ही नेहमीच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला पाहिजे. तुम्ही नेहमीच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला पाहिजे. आता तुम्ही म्हणजे कोण? तू म्हणजे यू येणार. यू. त्याच्यानंतर शूड, यू शूड ऑलवेज स्पेंड क्वालिटी टाईम विथ फॅमिली. यू शूड ऑलवेज स्पेंड क्वालिटी टाईम विथ फॅमिली. इथे पण सेम आहे, यू सब्जेक्ट होतो, शूड यूज केलेला आहे. त्यांच्या ऑलवेज इथे लक्षात घ्या, ऑलवेज V1 नाही आहे, ऑलवेज V1 म्हणून घेतलेलं नाही, ऑलवेज नेहमीच म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे यू शूड ऑलवेज स्पेंड आहे ते V1 आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून स्पेंड आलेलं आहे. अँड क्वालिटी टाईम्स विथ फॅमिली आहे ते ऑब्जेक्टमध्ये रिमेनिंग पार्ट्स राहिलेला भाग आहे तो, म्हणून वाक्य झालेलं आहे, यू शूड ऑलवेज स्पेंड क्वालिटी टाईम विथ फॅमिली. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, आपण गरीब लोकांवर टीका करू नये. आपण गरीब लोकांवर टीका करू नये. इथे लक्षात घ्या, हे वाक्य आहे विधानार्थी, पण निगेटिव्ह पण वाक्य आहे, म्हणून हे वाक्य आलेलं आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य. इथे कसं असतं, तर इथे रचना बघा, इथे आपण म्हणजे वी आलेला आहे, पहिल्यांदा सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर शूड वापरलेला आहे, शूड. त्याच्यानंतर काय येणार? निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरलेला आहे, नॉट. त्याच्यानंतर क्रिटिसाइज करणे म्हणजे टीका करणे, म्हणून क्रिटिसाइज. आणि गरीब लोक म्हणजे पुअर पीपल, म्हणून अशा प्रकारे वाक्य चाललेलं आहे. कसे? वी शुड नॉट क्रिटिसाइज पुअर पीपल. वी शुड नॉट क्रिटिसाइज पुअर पीपल अँड फुल स्टॉप. याची रचना बघा, सब्जेक्ट प्लस शूड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट डॅश डॅश म्हणजे जे काही असेल पार्ट्स तो रिमेनिंग अँड ॲट लास्टला फुल स्टॉप येतं, कारण कसं विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे. म्हणून इथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे, नॉटची जी रचना आहे ती अशा प्रकारे येते. बाकीचे जे वर्ड्स आहेत, नो आहे, नथिंग आहे वगैरे जे काही शब्द आहेत त्यांची रचना सेपरेट असते, त्यामुळे ते लक्षात घ्या. सहावं आता, मी बोलू का? वाक्यना शुड आय स्पीक अँड क्वेश्चन्स मार्क. इथे मी बोलू का याचं उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो, म्हणून सहाय्यकारी क्रियापदापासून इथे सुरुवात झालेली आहे. ॲक्झिलरी वर्ब्स म्हणून शूड आलेलं आहे, त्याच्यानंतर मीसाठी आय आलेला आहे आणि स्पीक म्हणजे V1 आलेला आहे. ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्या पुढे तुम्ही म्हणाल ऑब्जेक्ट दिलेला नाही, पण ऑब्जेक्ट वाक्यामध्येच नाही आहे, त्याच्यामुळे तो घेतलेला नाही, म्हणून शुड आय स्पीक म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य बघा, मी माझी कागदपत्रे कधी सादर करू? हे बघा, हो किंवा नाही उत्तर देता येत नाही, म्हणून आपण प्रश्नार्थक शब्दाने सुरुवात करणार आहोत. आता प्रश्नार्थक शब्द कुठला घेणार, तर कधीसाठी कुठला प्रश्नार्थक शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये, तर व्हेन वापरला जातो, म्हणून व्हेन घेतलेला आहे बघा, व्हेन. त्याच्यानंतर काय घेणार, तर सहाय्यकारी क्रियापद. इथे सहाय्यकारी क्रियापद आपण शूड घेतलेलं आहे, शूड येणार. त्याच्यानंतर करता इथे मी आहे, मी म्हणजे आय आलेलं आहे. आता सादर करणे म्हणजे सबमिट करणे, म्हणून सबमिट आलेलं आहे V1. आणि त्याच्यानंतर माय पेपर्स किंवा माझे डॉक्युमेंट्स आहेत ते
येणार कर्ममध्ये किंवा कर्ममध्ये किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. म्हणून माय पेपर्स किंवा डॉक्युमेंट्स हे लास्ट आलेलं आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, कारण प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून. ओव्हरऑल वाक्य बघा कसं झाले आहे. व्हेन शुड आय सबमिट माय पेपर, व्हेन शुड आय सबमिट माय पेपर्स किंवा व्हेन शुड आय सबमिट माय डॉक्युमेंट्स, व्हेन शुड आय सबमिट माय डॉक्युमेंट्स अँड क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे रचना झालेली आहे. बघा WH टाईप वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे, त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 8वं वाक्य. ट्रेन लवकर आली पाहिजे, ट्रेन लवकर आली पाहिजे. वाक्य ना, द ट्रेन शुड बी अरायविंग अर्ली, द ट्रेन शुड बी अरायविंग अर्ली. इथे बघा द ट्रेन आलेलं आहे कर्ता म्हणून, त्याच्यानंतर शूड आलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून, त्याच्यानंतर बी म्हणजे बी इथे V1 वापरलेलं आहे. V1 क्रियापदाचं पहिलं, आली पाहिजे म्हणून म्हणून तिथे काय केलेलं आहे, बी वापरलेलं आहे, शुड बी. त्याच्यानंतर अरायविंग म्हणजे येणे आणि अर्ली म्हणजे लवकर. अशा प्रकारे द ट्रेन शुड बी अरायविंग अर्ली असं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा. हे चांगले असले पाहिजे, हे चांगले असले पाहिजे. वाक्य ना, दिस शुड बी गुड, दिस शुड बी गुड. आता इथे धिस आलेला आहे सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर शुड वापरलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद. इथे बी आहे ते V1 आहे, लक्षात घ्या. असण्यासाठी बी वापरलेलं आहे, BE. आणि गुड म्हणजे चांगले, गुड म्हणजे चांगले. अशा प्रकारे ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे. दिस शुड बी गुड, दिस शुड बी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत, आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. हे पण साधं विधानार्थी वाक्य. आता आपणसाठी काय येणार, वी येणार, म्हणजे वी करता. त्याच्यानंतर शुड वापरलेलं आहे. नंतर प्रयत्न करणे म्हणजे ट्राय करणे, ट्राय V1 आलेलं आहे म्हणून ट्राय. अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा. अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे, वी शुड ट्राय अगेन अँड अगेन, वी शुड ट्राय अगेन अँड अगेन. त्याच्यानंतर 11वं वाक्य. उद्या बर्फ पडू नये, उद्या बर्फ पडू नये. हे कसलं, विधानार्थी नकारार्थी वाक्य. वाक्य येणार इथे सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट येणार इट वापरायचं, आपण इट वापरायचं सब्जेक्ट म्हणून इट आलेलं आहे. त्याच्यानंतर शुडंट म्हणजे शुड नॉटच आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्टेड वर्ड्स आहे तो, म्हणजे शॉर्ट फॉर्म्स आहेत म्हणून इथे शुडंट लिहिलेलं आहे, शुडंट आलेलं आहे. इट शुडंट स्नो टुमारो, इट शुडंट स्नो टुमारो. स्नो म्हणजे बर्फ अँड टुमारो म्हणजे उद्या. इथे सब्जेक्टमध्ये इट येतं, त्याच्यानंतर शुड येतं, त्याच्यानंतर नॉट, नंतर V1 येतं आणि त्याच्यानंतर राहिलेला भाग ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो अँड लास्टला फुल स्टॉप येतो. लक्षात घ्या, कारण विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे म्हणून इट शुडंट स्नो टुमारो किंवा इट शुड नॉट स्नो टुमारो असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य. रवीने उद्यापर्यंत वाट पाहिली पाहिजे, रवीने उद्यापर्यंत वाट पाहिली पाहिजे. वाक्य येणार, रवी शुड वेट अंटील टुमारो, रवी शुड वेट अंटील टुमारो. सेम सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट फुल स्टॉप. रवी शुड वेट अंटील टुमारो. वेट म्हणजे वाट पाहणे, लक्षात घ्या. अंटील म्हणजे उद्यापर्यंत, अंटील म्हणजे पर्यंत अँड टुमारो मीन्स उद्या, म्हणून रवी शुड वेट अंटील टुमारो असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य. सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे, सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. साधं वाक्य विधानार्थी. आता इथे सब्जेक्ट काय येतो तर एव्हरीवन म्हणजे सर्वांनी, एव्हरीवन. त्याच्यानंतर शुड फॉलो द रूल्स, शुड फॉलो द रूल्स. द रूल्स म्हणजे नियम्स आणि फॉलो करणे म्हणजे पालन करणे, म्हणून वाक्य आलेलं आहे एव्हरीवन शुड फॉलो द रूल्स, एव्हरीवन शुड फॉलो द रूल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. तुम्ही तुमच्या मालकाशी किंवा बॉसशी असे बोलू नये, तुम्ही तुमच्या मालकाशी किंवा बॉसशी असे बोलू नये. विधानार्थी नकारार्थी वाक्य. इथे यू येणार सब्जेक्ट म्हणून, तुम्ही म्हणून यू आलेला आहे सब्जेक्ट.
त्याच्यानंतर शुडंट म्हणजे शुड नॉट अँड शुडंट सेम, म्हणून शुड नॉट आलेलं आहे. त्याच्यानंतर बोलणे हे क्रियापद आहे. त्याचं V1 टॉक म्हणजे बोलणे म्हणतात, म्हणून टॉक आलेलं आहे. टू युअर बॉस लाईक दिस हे ऑब्जेक्टमध्ये किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. ॲट लास्टला फुल स्टॉप. वाक्य कसं आलेलं आहे? यू शुडंट टॉक टू युअर बॉस लाईक दिस. त्याच्यानंतर 15वं वाक्य. आता आपण काय करावे किंवा आता आपण काय करायला पाहिजे हे वाक्य आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. इथे काय करायला पाहिजे, इथे हो किंवा नाही आपण उत्तर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण काय प्रश्नार्थी शब्द वापरणार आहोत. प्रश्नार्थी शब्द कसा वापरणार, तर इथे काय म्हणून आलेला आहे. कायसाठी इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक शब्द आहे हॉट, म्हणून हॉट वापरलेला आहे बघा. हॉट त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून शूड आलेलं आहे. हॉट शूड. त्याच्यानंतर येणार करता. आपण म्हणजे करता, आपण म्हणजे आम्ही, म्हणून वी आलेलं आहे. आता करण्यासाठी डू आलेला आहे V1. आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट्स असेल तो त्याच्यानंतर येतो, म्हणजे ऑब्जेक्टमध्ये ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे वाक्य कसं झालेलं आहे बघा. व्हॉट शुड वी डू नाऊ. त्याच्यानंतर 16वं वाक्य. आपण त्यांना जाऊ द्यावे की नाही, हो किंवा नाही उत्तर येतात, म्हणून इथे प्रश्नार्थक शब्दाने सहाय्यकारी क्रियापदाने. प्रश्नार्थक शब्द आपण वापरू शकत नाही, कारण हो किंवा नाही असेल त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदाने वापरतो, म्हणून सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. म्हणून सहाय्यकारी क्रियापद शूड पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट आपण म्हणजे वी आलेलं आहे. वी. त्याच्यानंतर लेट म्हणजे द्यावेसाठी लेट म्हणून आले. लेट देम गो ऑन ऑर नॉट. शुड वी लेट देम गो ऑन ऑर नॉट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा, त्याच्यानंतर करता, त्याच्यानंतर येतं क्रियापदानंतर येतं ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स असेल तो, आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे लक्षात घ्या, नॉट तुम्ही म्हणत असाल नॉट इकडे कशाला वापरलं. काही वेळा नॉटची जागा ही बदललेली असते, म्हणून शुड इथे नॉट लास्टला आलेला आहे. शुड वी लेट देम गो ऑन ऑर नॉट अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 17वं वाक्य. त्याविरुद्ध कायदा असावा. वाक्य बघा. देअर शुड बी अ लॉ अगेन्स्ट दॅट. इथे देअर म्हणून करता म्हणून आलेला आहे. करता म्हणून देअर घेतलेला आहे सब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर शुड वापरलेला आहे. त्याच्यानंतर बी म्हणजे असावासाठी. अ लॉ म्हणजे कायदा, आणि अगेन्स्ट दॅट म्हणजे त्याविरुद्ध. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. देअर शुड बी अ लॉ अगेन्स्ट दॅट. त्याच्यानंतर 18वं वाक्य. मी काहीही बोलू नये म्हणजे बोलता कामा नाही. हे वाक्य आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य. सेम रचना. आय म्हणजे करता झालेला आहे. त्याच्यानंतर शुडंट वापरलेलं आहे म्हणजे शुड नॉट. त्याच्यानंतर येणार क्रियापद इथे से, बोलण्यासाठी से वापरले जातं, म्हणून से आलेला आहे क्रियापदसाठी. आणि एनिथिंग वापरलेला आहे म्हणजे काहीही, म्हणजे जो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स आहे तो. वाक्य झालेलं आहे आय शुडंट से एनिथिंग. त्याच्यानंतर 19वं वाक्य. कॅनडाचे तिकीट खूप महाग असले पाहिजे. वाक्याना. अ तिकीट टू कॅनडा शुड कॉस्ट अ लॉट. इथे अ तिकीट टू कॅनडा हे पूर्ण घेतलेलं आहे कर्त्यासाठी. त्यानंतर शूड वापरलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद. कॉस्ट V1साठी आलेलं आहे. अ लॉट जो रिमेनिंग पार्ट्स आहे ऑब्जेक्ट त्यामध्ये आलेला आहे. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. अ तिकीट टू कॅनडा शुड कॉस्ट अ लॉट. कॉस्ट म्हणजे महाग, लक्षात घ्या. अ लॉट म्हणजे खूप महाग. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य. आपण धूम्रपान थांबवले पाहिजे. आपण म्हणजे वी येणार. वी शुड स्टॉप स्मोकिंग. सेम
we subject, should also use for helping verbs, auxiliary verb, stop for V1 and smoking for object या remaining parts. At last full stop. We should stop smoking. नेक्स्ट 21 21. आपण नंतर बोलूया का? आपण नंतर बोलूया का? हो किंवा नाही उत्तर येणार. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात म्हणून शूड आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण करता म्हणजे वी, शूड वी. त्याच्यानंतर बोलण्यासाठी टॉक V1 म्हणून टॉक आलेलं आहे. लेटर म्हणजे नंतर. वाक्य झालेलं आहे शुड वी टॉक लेटर, शुड वी टॉक लेटर अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट 22. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. वाक्य येणार टू मेंटेन गुड हेल्थ वी शूड एक्सरसाइज रेग्युलरली. टू मेंटेन गुड हेल्थ, इथे लक्षात घ्या टू मेंटेन गुड हेल्थ हे पहिल्यांदा आलेलं आहे चांगले आरोग्य राखण्यासाठी म्हणून. खरं वाक्य सुरू होतं आहे आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे म्हणून. इथे आपणसाठी वी येणार. त्याच्यानंतर शूड वापरले आहे कारण केला पाहिजे वगैरे ह्याच्यासाठी आपण शूड वापरतो म्हणून शूड वापरलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि नियमितपणे म्हणजे रेग्युलरली असं आलेलं आहे. म्हणजे सब्जेक्ट वी शूड वापरलेलं आहे. सब्जेक्ट शूड, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स रेग्युलरली अँड फुल स्टॉप आहे. म्हणून वाक्य कसं आलेलं आहे टू मेंटेन गुड हेल्थ वी शूड एक्सरसाइज रेग्युलरली. त्याच्यानंतर नेक्स्ट 23. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आपण सविस्तर योजना तयार केली पाहिजे किंवा करायला पाहिजे, करायला पाहिजेसाठी शूड वापरलं जातं. म्हणून इथे आता वाक्य कसं येणार तर बिफोर स्टार्टिंग अ न्यू प्रोजेक्ट सेम वरती दिलेलं आहे चांगले आरोग्य राखण्यासाठी म्हणजे टू मेंटेन गुड हेल्थ आलेलं आहे. सेम तशाच प्रकारे नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी म्हणून इथे आलेलं आहे बघा बिफोर स्टार्टिंग अ न्यू प्रोजेक्ट इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण सविस्तर योजना तयार केली पाहिजे हे वाक्य घेतलेलं आहे शूड घेऊन. आता आपण म्हणजे आपण सर्वजण म्हणून काय इथे आलेलं आहे यू आलेलं आहे. यू शूड, त्याच्यानंतर क्रिएट करणे म्हणजे तयार करणे, बनवणे म्हणून क्रिएट केलेलं आहे. डिटेल प्लॅन म्हणजे सविस्तर योजना. अशा प्रकारे याला आलेलं आहे. बिफोर स्टार्टिंग अ न्यू प्रोजेक्ट यू शूड क्रिएट डिटेल प्लॅन. असं आलेलं आहे वाक्य. त्याच्यानंतर 24. वाक्य आपण रात्री त्यांना खिडक्या उघडू देऊ नयेत. इथे निगेटिव्ह वाक्य आहे, विधानार्थी नकारार्थी वाक्य. आता आपणसाठी वी येणार करता. त्याच्यानंतर शुड नॉट वापरलेलं आहे कारण निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर लेट देम ओपन द विंडोज ॲट नाईट. उघडणे म्हणजे V1 ओपनसाठी नंतर आले, नॉट नंतर लेट देम आलेलं आहे. लेट देम लक्षात घ्या, लेट देम असंच आहे म्हणजे देऊ नयेत असं करून ते लेट देम आलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन म्हणजे खिडक्या आणि द विंडोज ॲट नाईट म्हणजे खिडक्या आहेत त्या ॲट नाईटला म्हणजे रात्रीच्या वेळी. असं आहे वाक्य वी शूड नॉट लेट दॅम ओपन द विंडोज ॲट नाईट. त्याच्यानंतर 25. वाक्य मला वाटते की आपण परंपरेविरुद्ध जाऊ नये. तर मला वाटते की पहिल्यांदा घ्यायचं आय थिंक म्हणजे मला वाटते. त्याच्यानंतर वी शूड म्हणजे आपणसाठी वी येणार. त्याच्यानंतर निगेटिव्ह आहे म्हणून शूड नॉट वापरलेलं आहे. शूड हे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर शूड नॉट म्हणजे शुडंट पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर गो म्हणजे जाणे, V1 गो आलेलं आहे. आणि अगेन्स्ट ट्रेडिशन म्हणजे परंपरेविरुद्ध अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. आय थिंक वी शुड नॉट गो अगेन्स्ट ट्रेडिशन किंवा आय थिंक वी शुडंट गो अगेन्स्ट ट्रेडिशन अशा प्रकारे वाक्य. अशा प्रकारे ही 25 वाक्य झालेलं आहे शूड वापरून तयार केलेलं आहे. शूड कसा वापरतात काय त्याचप्रमाणे डिटेल्स त्यांची स्ट्रक्चर कशी आहे, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्याची, असेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारची जी काही वाक्य आहे त्याची रचना पण आपण बघितलेली आहे. त्याप्रमाणे रचना करायची आहे. तसं लक्षात ठेवायचं की कशी रचना असतात त्याप्रमाणे वाक्य बनवायची म्हणजे काही त्यानंतर प्रॉब्लेम येत नाही, आपलं वाक्य बरोबर येतं.
त्याचप्रमाणे तुम्ही अजून पण वाक्य घेऊन त्याचा सराव करू शकता. त्यामुळे फक्त एवढ्याच वाक्यावर थांबू नका, तर तुम्ही स्वतःची वाक्य तयार करा आणि त्याप्रमाणे सराव करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते तुम्हाला माहिती असतील तरी पुन्हा आठवण करून देतो. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे, त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.